रामाज वनवासाला. ओके. हे सिलेंडर पायऱ्यांनी आणायचं खूप कष्ट आहे ह्याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ अमेय या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पावसाळा सुरू झाला की आपल्याला वेध लागतात ते निसर्गरम्य ठिकाणांचे, हिरव्यागार डोंगरांचे आणि कोसळणाऱ्या धबधब्यांचे. सहसा धबधबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोकण किंवा पश्चिम घाट येतो, पण आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जे पाहिल्यावर तुमचा मराठवाड्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. तर आज आपण जाणार आहोत बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असणाऱ्या प्रसिद्ध सौताड्या धबधब्याला भेट द्यायला. तब्बल 250 ते 300 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा आणि याच दरीमध्ये वसलेलं एक अतिशय प्राचीन रामेश्वर मंदिर आणि त्या मंदिराचे ऐतिहासिक महत्व, तसेच इथे येण्याचा बेस्ट टाइम, इथे कसं येऊ शकतो, इथे आल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि सौताड्याला का आलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सौताडा हे गाव जामखेड पासून फक्त 7 किलोमीटर तर बीड पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात अहमदनगर बीड राष्ट्रीय महामार्गावर हे सौताडा गाव स्थित आहे. गावाच्या कमानीपासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर आत गेल्यानंतर आपण येऊन पोहोचतो सौताडा धबधबा आणि रामेश्वर मंदिराजवळ. येथे वरच 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग साठी सोय आहे. तर आता आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण चालत खाली दरीमध्ये जवळपास 500 फूट खोल दरी आहे, तर तिकडे जाणार आहोत आपण. चला तर मग. तर आपल्यासोबत किशोर पुलावळे आहेत, येथील ग्रामस्थ आहेत, ते आपल्याला सौताडा धबधब्याबद्दल थोडीशी माहिती सांगतील. थोडीशी माहिती सांगतील. इथं रामाज वनवासाला. ओके. राम वनवासाला आले तर बाण मारतात. ओके. बाण मारल्यानंतर ते धबधबा फुटतो तिथून. हा. इथे 2 धबधबे आहेत ना? हा, दोन त्या साईडला एक आहे, ह्या साईडला एक. ओके. तो मोठा कुठला आहे? या साईड. मोठा ओके. आणि मग परत एक हजारिकल लोक असे रोज येतात. आता सीझन वगैरे कसं चालू झालं तुमचं? एकदम कसला चालू आहे? तुम्ही खुश आहात? एकदम खुश आहे. एक नंबर. दादांकडून थोडीशी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आपण येऊन पोहोचतो या व्ह्यू पॉइंटला, जिथून रामेश्वर मंदिर आणि बालाघाट डोंगर रांगेचे अगदी विहंगम आणि मनमोहक असे दर्शन होते. रोपवे चालू करू आपण. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तर तुम्ही पाहू शकता पायऱ्या खूप खड्या आहेत, तर खाली येताना आणि चढताना थोडीशी काळजी घ्या. तर मित्रांनो, आता आपण मंदिरापाशी जवळ खाली आलेलो आहोत. रामेश्वराचे मंदिर विंचना नदीच्या काठावर वसले आहे आणि पुढे आपण जो धबधबा पाहणार आहोत तो देखील या नदीवरच तयार झालेला आहे. सौताडा फक्त निसर्गासाठीच नाही तर आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या देखील खूप महत्वाचा आहे. दरीच्या कुशीत वसलेल्या प्राचीन असणाऱ्या श्री रामेश्वर मंदिराचे दर्शन घेऊया आणि याचा इतिहास जाणून घेऊयात. असं म्हटलं जातं की हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे असून अतिशय प्राचीन आहे. पौराणिक कथेनुसार प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते आणि स्वतः या शिवलिंगाची स्थापना केली होती, म्हणूनच याला रामेश्वर असे नाव पडले. मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडी असून तिथली शांतता आणि निसर्गाचे सानिध्य मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. श्रावणाच्या महिन्यात शिवभक्त येथे मोठ्या प्रमाणात रामेश्वराच्या दर्शनासाठी येतात. धबधब्याचा आवाज आणि मंदिरातील घंटानाद जेव्हा एकत्र येतात तो क्षण खरोखरच अद्भुत असतो.
तर मित्रांनो, आता मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण इथल्या धबधब्याकडे जाणार आहोत. तिकडे आपण जाऊयात. सीजन चांगला चालू आहे सध्या. आम्ही ऐकलं वडापाव खूप फेमस आहे इथला. हो हो हो. रामेश्वर वडापाव. आता तुम्हाला सोयी सुविधा कशा वाटतात इथल्या? काही सुधारणा करायला पाहिजे का? सुधारणा करायला आता ही वन विभागाच्या ताब्यात आहे, त्याच्यामुळे काय करता येत नाही. कमिटीवाल्याला काय करता येत नाही. सुधारणा करायला. आता सुधारणा मस्त करावं वाटतंय. रोप उतरायला करावा, हा. सगळ्या सुविधा करावा. मला येणाऱ्या- वर आणायला खूप त्रास होत असेल ना? आता मस्त त्रास होतो, पण आता करावं काय आम्ही आता जरा त्रास होतो ना. हे सिलेंडर पायऱ्यांनी आणायचं कष्ट आहे. खूप कष्ट आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर इकडे आलात रामेश्वर मंदिराला आणि धबधब्याला, ते काकांचा वडापाव नक्कीच ट्राय करा. ओके ओके, धन्यवाद. काका, तुमचं नाव काय? अंबादास शिंदे. आम्हाला शिंदे काकांचा वडापाव नक्की ट्राय करा. शिंदे मामाचा वडापाव खाऊन आम्ही धबधब्याकडे निघालो. धबधब्याकडे जाणारा रस्ता वाहणाऱ्या पाण्यामुळे निसरडा आहे आणि वाटेमध्ये दगडधोंडे पार करून आपल्याला जावे लागते. निसरडा रस्ता आहे. मित्रांनो, आता आपण धबधब्याकडे जातो. जवळ पोहोचतो. त्यापेक्षा बाहेर आहे. त्याच्यापेक्षा बघा मोबाईल. मित्रांनो, आता आपण धबधब्याजवळ पोहोचलो आहोत. एवढ्या वेळा आपण जी पायपीट केली त्याचं सार्थक झाले असे वाटत आहे. साधारण 250 फुटांपेक्षा जास्त उंचीवरून जेव्हा हे पाणी खाली कोसळते तेव्हा तयार होणारी पांढरी शुभ्र चादर आणि पाण्याचा तो गर्जना करणारा आवाज खरोखरच अंगावर काटा आणतो. मित्रांनो, धबधब्याचे पाणी जिथे पडते तिथे कुंड म्हणजे मोठा पाण्याचा डोह तयार झालेला आहे आणि तो खूप खोल आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारची येथे रिस्क घेऊ नका. मित्रांनो, सौताड्याच्या सुरक्षित आणि आनंददायी भेटीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. धबधब्याजवळील खडकाळ वाटा विशेषतः पावसाळ्यात निसरड्या असू शकतात. त्यामुळे मजबूत आणि घसरणार नाहीत अशा चपलांचा किंवा बुटांचा वापर करा. तसेच या परिसरात सुविधा अगदी मर्यादित आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्नॅक्स यासारख्या आवश्यक गोष्टी सोबत ठेवा. तसेच रामेश्वर मंदिरासारख्या धार्मिक स्थळांना भेट देताना साधे व सभ्य कपडे परिधान करणे आणि आदरपूर्वक वर्तन करणे अपेक्षित आहे. धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी कचरा करू नका आणि पर्यावरण पूरक पद्धतींचे पालन करा. तर मित्रांनो, सौताडा धबधबा आणि रामेश्वर मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्ही मराठवाड्यात राहत असाल किंवा बीड, अहमदनगरच्या बाजूने प्रवास करत असाल तर पावसाळ्यात या जागेला नक्की भेट द्या. एकाच ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे रौद्र रूप आणि मंदिराची शांतता दोन्ही अनुभवायला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन जागा एक्सप्लोर करण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत पाहत रहा एक्सप्लोर विथ अमेय.